मॅडम, डोंगराळे प्रकरण सगळ्यांना माहिती आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर नाही, देशभर ते प्रकरण गाजलं. अनेक जागेवर अनेक आंदोलनं झालीत. मालेगाव बंद, इतरही गाव महाराष्ट्रातले बंद झालेले होते. या प्रकरणासंदर्भात काल कोर्टात तारीख होती. नेमकं आता हे प्रकरण कुठल्या स्टेजवर आहे, काय झालं आणि काल कोर्टात परत काय झालं याबद्दल जर आपण माहिती द्याल का? काल डोंगराळे प्रकरणाची जी तारीख होती त्यात मागच्या तारखेला ज्या आरोपीने जामीन अर्ज दाखल केला होता त्यावर युक्तिवादाची स्टेजवर होती. माननीय उज्ज्वलजी निकम साहेब यांनी आधी ह्या केसमध्ये जे महाराष्ट्र सरकारकडनं विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त झालेले आहेत त्यांनी देखील ह्याच्यात VCद्वारे आपली भूमिका मांडली. त्यांनी आपला युक्तिवाद तिथं मांडला आणि तसेच इथं मूळ फिर्यादीकडून मी स्वतः स्नेहा शर्मा ठाकरे यांनी मी सुद्धा माझे जे काही युक्तिवादाचे मुद्दे होते ते मेहरबान कोर्टासमोर मांडले. माझ्यासोबत इथले सरकारी वकील संजय सोनवणे साहेब व ॲडव्होकेट हर्षद तिवारी साहेब यांनी देखील काल सुरुवातीपासूनच ज्या पद्धतीने आम्ही याच्यात कामकाज पाहतो आहेत काल देखील आम्ही सगळ्यांनी कामकाज पाहिले व या जामीन अर्जावर आम्ही युक्तिवाद केला आणि मेहरबान न्यायालयाने न्यायपरत्वे सदरचा जामीन अर्ज हा फेटाळण्यात आला. हां मॅडम, आता सध्या ही केस कुठल्या स्टेजवर आहे का? नागरिकांमध्ये अजूनही उत्कंठा की कधी याचा निकाल लागतो? ही केस जवळजवळ 95% संपूर्ण झालेली आहे आणि ह्याच्यात जवळजवळ सगळेच साक्षीदार झालेले आहेत. फक्त एकमेव साक्षीदार तपास अधिकारी हे आमचे उर्वरित राहिलेले आहेत. जवळजवळ 95% ही केस आता संपलेली आहे. लवकरच याच्यावर मूळ मुद्द्यावर युक्तिवाद होईल जो आम्ही फायनल आर्ग्युमेंट म्हणतो आणि लवकरात लवकर याच्यातला निकाल जाहीर होईल. जसं सगळ्यांना माहिती आहे का सदरचे कोर्ट जे आहेत ते फास्ट ट्रॅक कोर्ट आहे. त्या पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने व तसेच निकम साहेब हे स्वतः हजर राहून कधी VCद्वारे असे प्रत्यक्षरित्या येऊन अशा पद्धतीने ह्या केसचे कामकाज पाहत आहेत. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.